चाकण येथील औद्योगिक वसाहतीत कैलास स्टील या छोट्याशा कंपनीत आज सकाळी 11:15 ते 11च्या दरम्यान वराळे गावच्या हद्दीतील कंपनीत व्यवस्थापक असलेल्या एकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कंपनीच्या प्रवेशद्वारातून बेछूट गोळीबार केलाय। 2 गोळ्या झाडण्यात आल्यात। या गोळीबाराच्या हल्ल्यात कंपनी व्यवस्थापक अजित विक्रम सिंग हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। ही माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिली आहे। हा सर्व प्रकार सकाळी 11:15 ते 11च्या सुमारास घडलाय। अजित सिंग हे कंपनीत उभे होते। प्रवेशद्वारावर आलेल्या दुचाकीवरून दोघांपैकी एकाने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला। त्यांच्या पाठीत आणि पोटात या 2 गोळ्या घुसल्या। नंतर त्यांना चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले। त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। त्यांच्या शरीरातील गोळ्या बाहेर काढण्यात आल्या नाहीत, त्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे। त्यामुळे त्यांना पुणे येथे ज्युपिटर रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर अनोल बोनके यांनी दिली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली, त्यानंतर वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। या कंपनीत 2 ते 3 भागीदार आहेत। औद्योगिक वसाहतीत यापूर्वी गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत। काही ठेकेदारांच्या वादातून, काही इतर वादातून घडलेल्या आहेत। गेल्या 10 वर्षातील ही 4थी घटना आहे असे सांगण्यात आले आहे। अशा घटना घडत असल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कामगार, मालक, कंपनी प्रतिनिधी यांना असुरक्षित वाटते असे चित्र पाहायला मिळाले आहे। ही घटना घडल्यानंतर गुन्हे शोध पोलिसांचे पथक कंपनीतील व कंपनी बाहेरील सीसीटीव्ही फुटेज व इतर फुटेज तपासत आहेत। त्यानंतर आरोपी कोण आहे हे समजणार आहे, असे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी सांगितले। वराळे गाव जो MIDC परिसर आहे त्या ठिकाणी कैलास स्टील्स या नावाची जी स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे या ठिकाणी घडली। ज्यांच्यावरती हल्ला झाला ते अजय सिंग हे त्या कंपनीचे व्यवस्थापक आहेत। मॅनेजमेंट संपूर्ण या ठिकाणचं पाहतात। त्यांच्यावरती हा बेसिकली हल्ला झाला। सकाळी 11:15-11च्या दरम्यानची ही घटना आहे। 2 आरोपी आहेत ज्यांनी त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला। 2 राऊंड फायर याच्यामध्ये झालेले आहेत। एक त्यांच्या पोटाला लागला आहे आणि एक कमरेच्या ठिकाणी लागलेला आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत। हे जे आरोपी आहेत त्यांचा आम्ही संपूर्ण आमच्या 10 ते 12 टीम्स या कार्यरत आहेत। संपूर्ण क्राईम ब्रांच, लोकल पोलीस स्टेशनचे तपास पथक याच्यामध्ये आरोपीचा शोध घेण्याकामी लागलेला आहे। एकंदरीत सर हे बोललं जातं की खंडणीसाठी देखील याच्यावरती गोळी चालल्याचं असं बोललं जातं, काय एकंदरीत माहिती? आता प्रथमदर्शनी जे कंपनीचे मालक आहेत, त्या ठिकाणचे सुपरवायझर आहेत किंवा जे जखमी स्वतः आहेत त्यांच्याशी आम्ही विचारपूस केलेली आहे। तर प्रथमदर्शनी हा खंडणीसाठी किंवा व्यवसायातून झालेला आहे हा हल्ला असं निश्चितच वाटत नाही आहे। तसं त्यांचं देखील म्हणणं नाही आहे। तर याच्यामध्ये अजून काही वेगळे हेतू आहे, या संदर्भात आम्ही तपास करत आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.